त्यांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा मेडल आणि हा बॉल ज्यावर 5 विकेट्स असं लिहिलं गेलं आहे तो बॉल आपण त्याला देतोय. एकदा कॅमेरासमोर शो करू शकतो सुनील तो बॉल तू ज्यावर 5 विकेट्स आणि सुनील असं लिहिलं गेलं आहे. आणि ऑरेंज कॅप तीही आपण तिथे वितरित करणार आहोत. 156 धावा करत या स्पर्धेचा ऑरेंज कॅप होल्डर नाव आहे आदेश पाटील. आदेश पाटील ऑरेंज कॅप होल्डर ठरतो. 156 धावा त्याच्या नावावर आहेत. विद्यमान अध्यक्ष सन्माननीय सचिनजी माळवी साहेब आपल्याला विनंती आहे की ऑरेंज कॅप होल्डर जो आहे आदेश पाटील ज्याला आपण ही कॅप तिथे वितरित करायची आहे. ऑरेंज कॅप आता मैदानामध्ये कोणीही परिधान करणार नाही या गोष्टीची नोंद ठेवा कारण आजचा दिवस खास आहे आणि ही ऑरेंज कॅप इथे त्याला तिथे वितरित केली जाते. सचिनजी मालवी साहेबांच्या शुभ हस्ते ही ऑरेंज कॅप आपण देऊन त्याचा सन्मान करतोय. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरचे स्वागत. VGPL सीझन 4 वसई ग्रामीण प्रीमियर लीगचा थरार मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र काय जबरदस्त डिलिव्हरी. आतमध्ये वळणारा चेंडू काटाकीर आणि फलंदाजाची दांडगुल. फलंदाज बाद. काय जबरदस्त डिलिव्हरी हाताळली गेली मैदानाच्या आतमध्ये. हेमंत जाधव मॅन फ्रॉम तिल्लेर अप्रतिम डिलिव्हरी. अगदी आपण बघू शकता चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आणि सरळ ब्लेड ऑन झालं. तिथे मात्र बॅटची एज अँड फलंदाज बाधून तंबूच्या आशेला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पंकज मडवी मॅन फ्रॉम सांदीप आपण बघू शकतायत. अगदी व्यासपीठावर आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब विद्यमान अध्यक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय गोड व्यक्तिमत्व आणि अगदी म्हणायचं झालं तर फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाही आहे असे गोड व्यक्तिमत्व व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांच्या समेत आपण बघू शकतायत आदरणीय सन्माननीय किशोरजी वझे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. अगदी म्हणायचं झालं तर आज रविवारचा दिवस, संडे इज फन डे आणि जिथे म्हणायचं झालं तर आज प्रेक्षकांची गर्दी पण बघा चहू बाजूने. मात्र जिथे मात्र प्रेक्षक वर्ग वेढला गेलाय आणला गेलाय त्या सर्वांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. इनसाइड रो स्क्वेअर कटचा फटका नजाकत बरा हुआ. चेंडू झालाय रफू चक्कर. 4 धावा चौकार. मैदानावरती क्रिकेट सामना भरविला. थँक्यू. धावफलक अगदी जाऊन पोहोचले 5 अंकांवर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. यावेळेस ऑन साइड लाईट टू द गॅप. पुन्हा एकदा चेंडू मात्र वन बाउन्सर गॅदर होत असताना सुंदर फटकेबाजी. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फलंदाजी. पंकज मडवी बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज. लोक हौशेने जमतात सारी ना बघा या क्रिकेटची दुनिया न्यारी. लोक हौशेने व्हाट अ स्ट्रोक. सुंदर फटका आपण बघू शकतायत. अगोदर स्क्वेअर कट आणि त्यानंतर ऑन ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने आपण बघू शकतायत. नजाकत आहे पंकज मडबीच्या फलंदाजीच्या माध्यमातून. अगदी स्कोर कार्ड जाऊन पोहोचले 9 अंकांवर 1 गडीच्या मोबदल्यामध्ये. क्वालिफायर 1चा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण बघू शकता बॅकफुटला गेलेत. लगातार 3 चेंडूवर चौथा येतोय. नो डाऊट देत दनादन बल्लेबाजी. दणदणीत सनसणीत आणखी 1 चौकार. 4. यो वन साइड हीरो हाय.
स्वतःच्या मनगटात ताकद असणाऱ्याला दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही आणि त्या पद्धतीने फटकेबाजी अगदी जरी विकेट गेला असला तरी मनसुबे क्लिअर झालेत आई गावदेवी चांदीप या संघाकडनं की आम्ही थांबणार नाहीयेत. अटॅकिंग फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. चेंज ऑफ पेस केलंय. अगदी आपण बघू शकता अतिरिक्त बाउन्स आहे या चेंडूवर आणि यावेळेस नॉट आउटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून. चांगली फलंदाजी. अगदी पहिल्या चेंडूवर सिंगल आली होती, दुसऱ्या चेंडूवर विकेट गेला, त्यानंतर लगातार 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आले आणि शेवटच्या चेंडूवर डॉट बॉल. एकंदरीत आपण बघू शकता 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. 1 षटकांचा खेळ झालाय. प्रेक्षकांच्या माहितीकरिता हा क्वालिफायर 1चा सामना अगदी आपण बघू शकतायत. अ गटातून टॉप असणारा संघ आई गावदेवी चांदीप आणि ब गटातून टॉप करणारा संघ जय हनुमान शिरवली या 2 संघादरम्यान क्वालिफायर 1 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना एकंदरीत 13 धावसंख्या ही स्कोर कार्डवर लागले गेलेत. यानंतर एलिमिनेटर 3चा सामना आपल्याला बघायला मिळेल 2 संघादरम्यान. जियांशी 11 करेर आणि हर्षदा 11 विरार फाटा या 2 संघादरम्यान लढत आपल्याला बघायला मिळेल. अगदी म्हणायचं झालं तर एलिमिनेटर करिता प्रवास खूप लांबचा आहे, म्हणून लीग फॉर्मॅटमध्ये जो क्रमांक 1 वर राहतो त्याला जास्तीत जास्त बेनिफिट हे सातत्याने मिळत असतं. हे नेहमीच आपण बघितलंय. त्याकरिता सुरुवातीला तुमची सुरुवात चांगली होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर आपण बघू शकताय सेकंड स्पेलमध्ये विशाल धोदडे मॅन फ्रॉम पाचरुखा यावेळेस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु हलकीशी टो एज लागला आणि चेंडू मात्र लॉंग स्टॉप रिजनला. लॉंग चेस, नो चान्स फॉर द फिल्डर. गेट इट. 4 रन, 4 धावा, चौकार. धावा कोठणी होत कुठल्याही पद्धतीने होत, परंतु धावा येणं गरजेची गोष्ट आणि त्या धावा जोडत असताना यावेळेस अजय एकेडने आपण बघू शकतायत फलंदाज ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. यावेळेस हो ऍब्सोल्युटली प्लम लेग बिफोर द विकेट, जिथे मात्र आपण बघू शकतायत अजय नावाच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. फलंदाज बाद. बिग फिश बडी मछली जाल में फंसी हुई. कराग्रे वसते लक्ष्मी, कर मुले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. सरस्वती मातेला अभिवादन करून पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 17 या अंकांवर विकेटचं पतन झालंय. अगदी अक्रॉस द लाईनने खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त फुल लाईनची डिलिव्हरी, थोडासा आतमध्ये वळाला आणि अगदी आपण बघू शकतायत मध्ये सापडला गेला यष्ट्यांच्या आणि फलंदाज बाद होऊन तंबूच्या आशाला. महत्वपूर्ण धक्का. धावफलक 17 अंकांवर. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विशाल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विशाल. ऑन साइडला ड्राईव्ह केला येऊन ड्राईव्ह आहे. क्षेत्ररक्षक यावेळेस चांगल्या पद्धतीने नयन कासार याला आपण बघू शकतात पुढे सरसावतायत, परंतु कॉन्सन्ट्रेट ठेवावं लागेल. प्रत्येक धाव खूप महत्त्वपूर्ण आहे. इथे प्रत्येक धावेकरिता तुम्हाला परिश्रम करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की आयुष्यात क्षेत्र कुठलंही असो कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशाला सुद्धा पर्याय नाही आहे. हे सातत्याने आपण बघितलंय. म्हणून आयुष्यामध्ये प्रयत्न करणं सोडू नका. म्हणून आयुष्यामध्ये जोपर्यंत आपण सक्सेसफुल होत नाही ना तोपर्यंत आपली तुलना फक्त आणि फक्त कष्टाशी करा. इतरांसोबत केली नाही तरी चालेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा ऑन साईडला. अगदी धाव घेण्याकरिता प्रयत्न नाही आहे, परंतु डाऊन द लेग आहे. पंचांच्या माध्यमातून एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर लागली जाईल आणि धावफलक जाऊन पोहोचले 20 रन्स ऑन कार्ड. अगदी आज येणारा प्रेक्षक वर्ग, संपूर्ण प्रेक्षक वर्गांना एक विनंती असेल की आपण पाटील नेटवर्कला सबस्क्राईब करायला विसरू नका. आजच्या दिवसामध्ये आपण त्यांना 600 पेक्षा जास्त सबस्क्रायबर मिळून देणार आहोत, तर सर्वांना विनंती असेल आपण आपल्या मोबाईलमध्ये जा, सबस्क्राईब करायचं या चॅनलला. यावेळेस बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. अगदी म्हणायचं झालं तर सुंदर पद्धतीने विशाल धुदडे याची गोलंदाजी. अगोदर आपण संजय पाचाळकर याला बघितलं असेल. 5 चेंडूंमध्ये 5 षटकार, काय जबरदस्त आणि 6500चा
बक्षीस पात्र ठरला गेला हे आपण बघितलंय. म्हणून खेळाल तर वाचाल हे क्रिकेटमध्ये तंत्र आहे. आणि अगदी त्या पद्धतीने आपण बघू शकताय तर अगदी छोट्याशा गावातून येत असताना काही जबरदस्त कामगिरी आपल्याला बघायला मिळते. तुम्ही कुठल्या विभागातून आले हे महत्त्वाचं नाही, तुम्ही कशा पद्धतीने खेळता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि खेळ त्या पद्धतीने होत असताना स्कोर कार्ड आहे 21 अंकांवर 21 रन्स ऑन कार्ड. यावेळेस क्या बात आहे यार, जबरदस्त पद्धतीने दांडी गोल, फलंदाज बाद, बुलसाय. सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय, रुपेरी वालू सोनेरी लाटा द्यावं माझं वर्ग करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशी नेऊ कोणे गावी नेऊ, सांग तुझ्या मनानं काय करतय. DJ Vaibhav in the mix. बडे मंच पे बडा पंच, अगदी त्याच पद्धतीने गोलंदाजी बघायला मिळत आहे. क्या बात आहे यार, विशाल दोदडे, पाचरुका एक्सप्रेस आणखी एक आपण बघू शकतायत. सुपर पद्धतीने मात्र गोलंदाजीचं कृत्यकरण अगदी मात्र यष्टा स्टंप टू स्टंप ठेवतं हे सर्वात महत्त्वाचं आहे. एखाद्या फास्ट गोलंदाजीला हे सर्वात महत्त्वाचं शस्त्र मैदानाच्या आतमध्ये. विकेट टू विकेट गोलंदाजी आणि अगदी बेनिफिट सुद्धा मिळत असताना 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्या 3 गडीच्या मोबदल्यामध्ये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये समित जाधव, एक नवतरुण उभारता सितारा. नेहमीच आपण त्याला ओपन फॉर्मॅटमधनं अंडर 24 संघातनं परी 11-4-4-4-0 या संघाकडनं खेळताना बघितलंय. आणि अगदी आई गावदेवी शिरवली एक गाव एक संघातून खेळताना सुद्धा या खेळाडूला आपण बघितलंय. सुंदर पद्धतीने या खेळाडूने सुद्धा ज्या पद्धतीने परफॉर्मन्स दिलाय सुंदर आहे. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल, पुन्हा एकदा पंचांकडे लावडं पिला आहे. आणि इथे एकंदरीत म्हणायचं झालं तर दोन गोष्टीकडे लक्ष होतं. एक तर मात्र धावचीत होण्याची संधी, तिथनंतर मात्र चांगल्या पद्धतीने येचची अपील केली होती गोलंदाजाने, परंतु जास्त आत्मविश्वास थोडासा कमी. एकंदरीत 2 षटकाचा खेळ झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक आहे 21 अंकांवर. धावा तर आल्यात, परंतु महत्त्वपूर्ण काय आहे तर विकेट स्कोर कार्डवर मात्र आलेले आहेत. आणि इथे म्हणायचं झालं तर पी फॉर पार्टनरशिप तुम्हाला बिल्ड करणं खूप गरजेची गोष्ट आहे. ती पार्टनरशिप बिल्ड होईल का, कारण की पॉवर प्लेचं षटक तर संपलंय. इथून मात्र आपण बघू शकतात 5 क्षेत्ररक्षक हे 38 सर्कलच्या बाहेर जाताना आपल्याला बघायला मिळतील. 2 षटकांसाठी वेळ घेतलाय, 12 मिनिटं तब्बली घेतली गेलेत. लक्ष असू द्या, म्हणजेच उर्वरित 13 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं ही हाताळावी लागतील. वेळेच्या बाबतीमध्ये हे थोडंसं सहकार्य करायचं आहे, कारण की वेळेला वेळोवेळी वेळ दिल्यावर वेळ सुद्धा आपल्याला वेळोवेळी वेळ देत असतं. हे सातत्याने आपण बघितलंय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून मात्र चांगली गोलंदाजी होते, परंतु फलंदाजीच्या माध्यमातून थोडीशी निराशाजनक कामगिरी. अटॅक करण्याचा तर प्रयत्न आहे, परंतु जिथे मात्र चांगला गोलंदाज तुम्हाला मात्र अटॅक करण्याकरिता शोधावं लागेल. म्हणून गेम प्लॅन आखलं मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि एकंदरीत धावा तर आल्या, परंतु तिथे विकेट झाल्या. परंतु अजूनही मैदानाच्या आतमध्ये विशाल आणि समित. आकुडपचा चेंडू ऑन द राईट खेळलाय, सुंदर फटका आहे. क्या बात आहे यार, सी फॉर क्लास लिहिला गेला या फटक्यावर. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 4 धावा इनटू द कव्हर पॉइंट रिजन. अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, दिसतंय नाट्यवाणी सिनेमावाली मधुबाला. Very well shot, very well played by विशाल. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज, पुन्हा एकदा टॅप केले चेंडूला. यावेळेस प्रोटेक्शन घेतलं गेलंय, पॉइंटच्या रिझन मध्ये फील्ड झालंय, परंतु हो इंडिया गेट 2 टांगों के बीच में से गेंद निकलती हुई 4 रनों के लिए फर्रार चौकार. दिसते नाट्यवाणी सिनेमावाली मधुबाला मधुरी करिश्मा, अगो सुषमा तुझे डोल्याला शोभते चष्मा, अगो सुषमा. खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. अगदी ज्या रिझन मध्ये मात्र पॉइंट होतं, परंतु अगदी मारायचं झालं तर त्या ठिकाणी खराब फिल्डिंग आहे. आणि अगदी ज्या पद्धतीने आपण बघितलं, बॉम्बेमध्ये एक इंडिया गेट आहे, दिल्लीमध्ये एक इंडिया गेट आहे आणि क्रिकेटमध्ये इंडिया गेट बघायला मिळतोय. अगदी पायांच्या मधोमध चेंडू निघून गेला,
पंचांकडे लाऊड अपील तर केलाय, परंतु नक्कीच अपील फेटाळले स्टंपच्या माध्यमातून. सुशांत उब्बाले ऑडी याला आपण बघू शकतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना भाविश वरठा याला आपण बघताय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला तैनात केलंय सौरभ स्वतः आपण बघू शकतायत. लॉंगअपच्या रिझनमध्ये वाईडिश लॉंगनला विशाल धोदडे तैनात आहे. फुलालेंची डिलिव्हरी सुंदर पद्धतीने, परंतु यावेळी क्षेत्ररक्षक आहे विशाल पारधी याला आपण बघू शकतायत. काय जबरदस्त गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये या खेळाडूने करून दाखवली. आतापर्यंत पर्पल कॅपचा हकदार आपल्याला बघायला मिळतोय. ज्या खेळाडूकडे पर्पल कॅप असेल त्यांनी जमा करायचे आणून विनंती आहे. 30 रन्स ऑन कार्ड, 30 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. चांगल्या पद्धतीने फलंदाजी, डावाला सावरण्याचं काम यावेळेस विशाल मॅन फ्रॉम खानिवडे आपल्याला बघायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने खेळ आकारत असताना मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी खूप अचूक होते. हेमंत जाधव सुरुवात मात्र थोडीशी खराब झाली होती, परंतु तिथून मात्र विकेट आल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय आणि कॉन्फिडंटने तुम्हाला खेळ करावा लागेल. समित जाधव स्ट्राईक एंडला बॅटर. चेंज ऑफ पेस ओळखलंय ऑन साइडला. मनगट स्ट्रॉंग आहे जबरदस्त पद्धतीने. तुमको क्या लगा था कि लौटेंगे नहीं, जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. 6. सुपर स्ट्रोक. अगदी चेंडू थोडासा लो झाला होता, परंतु अगदी म्हणायचं झालं तर एक ऑर्थोडॉक्स शैली आहे समित याची आणि अगदी त्याच पद्धतीने चेंडूला फेकून दिलं इंटू द मिड विकेट फ्रीझन. 6 धावा. यावेळेस ऑन साइडला प्रॉपरली मिडल, टायमिंग व्यवस्थित, डिस्टन्स व्यवस्थित, समजा काही ओके मध्ये. 6 षटकार. मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, मनशुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बिकुनाची. क्या बात आहे यार. जबरदस्त फलंदाजी, अटॅकिंग फलंदाजी, स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट. समित जाधव शिरवली गावाचा ब्रँड झळाळत असताना VGPLच्या माध्यमातून 42 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्या आहेत. एकंदरीत 3 गडी बाद झाले. थोडासा विचार विनिमय अधमात्र करत असताना 3 षटकांचा खेळ झालाय. 42 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. या षटकामध्ये आपण बघू शकता जवळजवळ 21 धावा आल्या. म्हणजेच काय तर थोडंसं महागडं षटक, बरंच महागडं षटक मानावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवर त्या एंडने मात्र विशालाला कंटिन्यू केलंय. फुललेची डिलिव्हरी ॲब्सोल्युटली प्लम. क्या बात आहे यार. या एंडने धावा आहेत तर त्या एंडने विकेट आहे आणि ते आपण बघू शकताय. पुन्हा एकदा कहाणी में पलटवार, फेरबदल होतोय. विकेटचं पतन, फलंदाज बाद. अगदी टो क्रशर यॉर्कर ज्याला म्हणलं जातं ना, नीथल यॉर्कर, आणि अगदी यष्ट्यांच्या मधोमध सापडला गेला आणि विकेटचं पतन झालंय. यावेळेस चांगला टप्पा आहे. ॲक्युरेट लाईन आपण बघू शकताय. एकंदरीत जास्तीत जास्त अपील करण्याचा प्रयत्न, एक एंडने धावा येत असताना आणि एक एंडने विकेट येत असताना कहाणी थोडीशी मात्र पुन्हा एकदा पलटत आहे, कारण की 42 धावा स्कोर कार्ड लागल्या आहेत. आदरणीय सन्माननीय प्रदीपजी धोदडे दादा यांना विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विद्यमान उपाध्यक्ष VGPLच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु जास्तीत जास्त बाउन्स आहे. धाव घेण्याकरिता प्रयत्न, एकाच ट्रॅकवर गाड्या धावल्या गेल्या, डायरेक्ट हिट झालाय
आणि इथे धाव घेण्याकरती फोर्स केलाय. एक धाव निश्चित स्वरूपी कंप्लीट झाले. लेग बाईचा इशारा आलाय. प्रदीपजी धोदडे यांना विनंती करतोय की आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे व्यासपीठावर. लेग बायचे सिग्नल. धावफलक 43 अंकांवर 43 रन्स ऑन कार्ड. एकंदरीत प्रदीप धोदडे यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून जे लाईव्ह आपण बघू शकतात हे त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्ड झालंय. आणि हर्षदा 11 विरार फटाचे विद्यमान संघ मालक आणि त्यानंतर VGPLचे उपाध्यक्ष त्यांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे, संपर्क करायचा आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय. ड्राईव्ह केलंय ऑन साईडला. सुंदर फटका इंटू द गॅप. लॉंग ऑफच्या रिझनमधनं लॉंग ऑनला येऊन क्षेत्ररक्षण केलं जात आहे. सौरभ गुड फिल्डिंग आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली जात आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 44 रन्स ऑन कार्ड. 44 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. आज प्रेक्षकांची अतूट गर्दी सुद्धा आपण बघू शकता. चहू बाजूने प्रेक्षक वर्ग वेढला गेला आणि जसजसं सत्र पुढे जाईल ही गर्दी अजून वाढताना बघायला मिळेल. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. टायमिंग व्यवस्थित नाही आहे यावेळेस डेंजर झोन कडे, परंतु हो हातामध्ये चेंडू आला नाही. जर आला असता तर तिथे मात्र काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळालं असतं. परंतु जर तरला थारा नाहीये क्रिकेटमध्ये. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये सज्ज राहावं लागेल, रेडी राहावं लागेल. म्हणून आम्ही नेहमीच मायक्रोफोनवरनं म्हणत असतो की जागते रहो. तुम्ही स्लिपी, तुम्ही स्लॉपी होऊ शकत नाही मैदानाच्या आतमध्ये. नो डाऊट आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाली. विशालने एक एंडने आतापर्यंत फक्त 9 धावा दिल्यात. तर या एंडने जास्तीत जास्त धावा जाताना सुद्धा आपण बघितल्यात. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विशाल. यावेळेस हो क्या बात आहे यार. सुपर डिलिव्हरी. दांडी दांडी गोल. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. वेलकम. 45 रन्स ऑन कार्ड आपण बघू शकताय. वेलकम तुषार केणे आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यमान खजिनदार आपण बघू शकतायत आणि त्यांच्याशी मात्र या ठिकाणी मात्र संपर्क आपण बघू शकतात. मुंबईचा चायवाला चे प्रोप्रायटर तुषार जिकिणी आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. 45 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. 4 षटकांसाठी 21 मिनिटं घेतली गेलेत हे लक्षात असू द्या. म्हणजेच तुम्हाला या 4 मिनिटांमध्ये हे षटक हाताळायचं आहे. टायमर ऑन आहे हे लक्षात घ्या. 45 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर विशाल पारधी. पर्पल कॅप होल्डर मैदानाच्या आतमध्ये. ज्या कोणी खेळाडूंनी मात्र पर्पल कॅप असेल त्यांनी मात्र आपण या ठिकाणी जमा करायची विनंती आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बॅकलिपचा उपयोग करून क्षेत्ररक्षक यावेळेस येतोय. फील्ड करतोय अंकित पाटील. थोडंसं फंबल होतंय. फंबलचं कारण इथे दुसऱ्या धावेकरीता प्रयत्न आहे. डेंजर झोनकडे विघ्नेश. सुखरूप आहेत आपल्या क्रीजमध्ये. प्रत्येक धाव खूप महत्वपूर्ण आहे. विघ्नेश खरपडे 1 शॉट पंचांच्या माध्यमातून. अगदी सुईसारखी तीक्ष्ण नजर आमच्या दोन्ही पंचांची आपण बघू शकतायत. 46 धावा या स्कोर कार्डवर. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस लिव्ह केलं या चेंडूला. पंच वळतायत. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर अर्जित केली जाते आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले. 47 रन्स ऑन कार्ड. विघ्नेश खरपडे याच फलंदाजाने या स्पर्धेमध्ये 6 चेंडूंमध्ये 6 षटकार मारण्याचा कारनामा. काय जबरदस्त बॅकलिपचा उपयोग. बॅकफुट पंच. चेंडू सरळ निघून गेलाय लांब सीमारेषा पार. टाटा बाय बाय. 6 धावा. थँक्यू. 53 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या. जबरदस्त बॅकफुटला जाऊन पंच केला जातोय. आता मात्र लयबद्ध होत असताना यावेळेस विघ्नेश खरपडे पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. पंच वळतायत. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईन झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक 54 रन्स ऑन कार्ड. मॅच बॉल आलेला आहे. 54 धावा स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीग अगदी आपण बघू शकतायत रंगात येत असताना
आणि अगदी या स्पर्धेचा बोलबाला नक्कीच पालघर जिल्ह्यामध्ये आहे, कारण की यंदाचं सीझन 4 ग्रामीण विभागातील खेळाडूंना यावेळेस क्या बात है यार, व्हाट अ शॉट, सुपर स्ट्रोक, ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, 6 धाव्यांची मोहर, षटकार. थँक्यू. अगदी ग्रामीण भाषेमध्ये म्हणायचं झालं तर खत्री शॉट, काय जबरदस्त पद्धतीने अगदी चेंडू पॅड लाईनला आदळला गेला आणि क्रिकेटमध्ये पॅड लाईन इज अ बॅड लाईन आणि तिथे पनिश केलं गेलं सुंदर पद्धतीने. चेंडू सरळ निघून गेला, 6 धाब्यांची मोहर. पुन्हा एकदा अगोदरच बॅकली फिरवली होती, परंतु मनसुबे या ठिकाणी मात्र ज्या धावा पाहिजे होत्या अगदी त्या धावा अतिरिक्तच्या स्वरूपाने येत असताना तोफा मिळतोय, मदत केली जात आहे. अगदी 5 धाबा स्कोर कार्डवर अजित होत आहेत. आट्या बाहेर जावा मला लोटलं अंधड पडताना अगं डोकं माझ फुटलं दुसऱ्याच बाईला Thank you. जावा म्हटलं 65 धाबा स्कोर कार्ड लागले आहेत. 65 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विशाल. हा चांगला टप्पा आहे अगदी या लेंथवर, मात्र अगदी लेंथ बिघडवले विघ्नेशाने असंच म्हणावं लागेल. का माझ्या नाबावर 6 चेंडूंमध्ये 6 षटकार आहेत या स्पर्धेमध्ये, याचं प्रत्युत्तर दिलंय विघ्नेश करपडे आणि अगदी जबरदस्त फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू सोडणार नाहीये. जैसी गेंद वैसी नसीहत. अचूक टप्पा होता परंतु वेध घेतलाय आणि अगदी चेंडूला फेकून दिलाय मिड विकेट सीमारेषा पार. 6 धाब्यांची मोहर, षटकार. ज्या गोलंदाजाने आतापर्यंत इम्प्रेसिव्ह कामगिरी केली होती त्याच गोलंदाजावर अटॅक घेतलाय आणि इम्प्रेसिव्ह कामगिरी म्हणजेच काय तर आदरणीय सन्माननीय सचिनजी माळवी साहेब यांच्याकडनं विघ्नेश खरपडेकरिता 1000 रुपयांचं कॅश प्राइज झालंय. यावेळेस रुदी कव्हर्स खेळलाय, सुंदर फटका आहे इनटू द गॅप. चेंडू दन 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 करत निघून गेलाय इनटू द कव्हर रिजन. नो चान्स फॉर द फिल्डर. 4 रन, 4. अगदी या षटकामध्ये म्हणायचं झालं तर चेंडूवर मात्र मदार आहे आणि अगदी म्हणायचं झालं तर चेंडू फोडलाय. 75 धाबा तब्बली लागल्या गेल्यात. 5 षटकांचा खेळ झालाय आणि या षटकामध्ये जवळजवळ 30 धावा आल्यात. काय जबरदस्त कणखर फलंदाजी बघायला मिळालाय. 75 धावा स्कोर कार्ड लागल्या गेल्यात. 75 रन्स ऑन कार्ड. 5 गडीच्या मोबदल्यामध्ये शेवटचं आणि अंतिम षटक हे शेष असणार आहे. धन्यवाद. सन्माननीय मनोजजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी त्यांचे भालिवली शब्द सुमनाने हार्दिक स्वागत करते. वेलकम पुन्हा एकदा. 75 धावा स्कोर कार्ड लागले गेले आहेत. अगदी महागड षटक, 30 धावा त्या षटकामध्ये आणि विघ्नेशाने मात्र खडपूर समाचार घेतला आणि विघ्नेशाच्या सुद्धा 100 धावा कंप्लीट होत आहेत या स्पर्धेमध्ये. खूप चांगली फलंदाजी, अगदी जबरदस्त फलंदाजी आपण बघू शकतायत. शरापासून दूर फेकला गेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण बघू शकता संवेग हा नवीन गोलंदाजी मार्कवर आणला गेला. अगदी नवीन खोज आहे VGPLच्या माध्यमातून
अगदी सीझन 3 झाले आपल्या. या सीझन 3 मध्ये मात्र हे नवतरुण उभारते सितारांचे चेहरे मात्र कोणाला ठाऊक नसतील, परंतु अगदी यंदाच्या हंगामामध्ये मात्र झळाळले गेलेत असंच म्हणावं लागेल. मोठमोठ्या खेळाडूंनी मात्र निराशाजनक कामगिरी केली, परंतु नवतरुण उभारत्या सिताऱ्यांनी या प्लॅटफॉर्मचा परिपूर्ण उपयोग केलाय. बडे मंच पे बडा पंच अगदी नवतरुण उभारत्या सिताऱ्याने दिलाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा संवेग. यावेळी चांगली डिलिव्हरी. मी म्हटलं होतं कौतुकास्पद गोलंदाजी संवेगाच्या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाजीचं कृत्यकरण. अगदी मात्र यावेळेस पुल लेनची डिलिव्हरी हाताळली गेली. अगोदरच बॅकफुटला गेले होते आणि फॉलो केलं गोलंदाज संवेगाने आणि चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. डॉट बॉल. 76 रन्स ऑन कार्ड. 5.2 चेंडूंचा खेळ झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतं राईट आर्म ओव्हर द विकेटने. फुलटा चेंडू आहे परंतु वेध घेऊ शकला नाहीये. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. एक धाव कंप्लीट झालाय. क्षेत्ररक्षक वेगाने कंप्लीट होत आहे परंतु थोडंसं फंबल. सागर बसवंत याला आपण बघू शकताय. थोडंसं फंबल झालं आणि तिथे मात्र स्ट्राईक सुद्धा रोटेट झाले. एकेरीला दुहेरी धावेमध्ये परिवर्तित केलं जात आहे. दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचलंय बोर्डवर. 78 या अंकांवर 78 रन्स ऑन कार्ड. 78 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. मोठे स्ट्रोक खेळून देत नाहीये. बघायचं झालं तर विघ्नेश इथून पुन्हा एकदा सज्ज होत आहे बॅटिंग स्टान्सवर. जबरदस्त फलंदाजी परंतु यावेळी चांगली डिलिव्हरी आहे. अगदी हा पेटंट स्ट्रोक आहे विघ्नेशाचा, परंतु एकीकडे आपण फलंदाजी चांगली बघितली त्याकरिता टाळ्या आल्या, परंतु या गोलंदाजाकरिता सुद्धा टाळ्या आल्या पाहिजेत. नो डाऊट एवढी सुंदर गोलंदाजी अगदी आपण बघू शकतायत. जबरदस्त गोलंदाजी केली जाते. मिरिट ओळखलंय म्हणून मी म्हटलं की मिरिट ओळखणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की प्रत्येक खेळाडू जसप्रीत बुमराह बनू शकत नाही, प्रत्येक खेळाडू मिचेल स्टार्क बनू शकत नाही, म्हणून आपल्यामध्ये जे पोटेन्शियल आहे ना ते तुम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवून द्या. आणि त्याकरिता सराव खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सराव हा एकमेव ब्रह्मास्त्र तुमच्याकडे असणार आहे. यावेळेस नजर लागले आणि पंचांनी हात सुद्धा हवेमध्ये घेतलाय जिथे मात्र नोचा इशारा आलाय. अगदी मात्र कमरेच्या वरती हाताळला गेला. फर्स्ट वॉन सुद्धा केलं जाईल गोलंदाजाला आणि आता मात्र अर्जुन चक्र फिरते मैदानाच्या आतमध्ये. पंचांनी मात्र यावेळेस फ्री हिटचा इशारा संबोधला गेलाय आणि अगदी म्हणायचं झालं तर इथे थोडंसं कॉन्सन्ट्रेट लॅप झालंय. अगदी यॉर्कर करण्याचा पद्धत होता, मात्र त्या ठिकाणी प्रयत्न होता गोलंदाजाचा, परंतु थोडासा मिस झालाय. स्कोर कार्ड 80 रन्स ऑन कार्ड. VGPL फायनलचा पिक्चर आहे सुपर हिट आणि मैदानाच्या आतमध्ये येणारा चेंडू आहे फ्री हिट. फ्री हिटचा चेंडू आहे. कॉन्सन्ट्रेट ठेवणं गरजेची गोष्ट आहे. इथे मात्र धावचीत होण्याची ओहो थोडीशी खराब फिल्डिंग म्हणावी लागेल, परंतु मात्र जास्त काही होत नाहीये. एकच धाव घेतली गेलंय. फ्री हिटचा चेंडू आहे आणि फ्री हिटच्या चेंडूवर तुम्ही मात्र फक्त आणि फक्त धावचीत बाद होऊ शकता. स्टंप गेले तदनंतर आपण बघू शकता झेल झाले तर तुम्ही बाद होऊ शकत नाही. हे फ्री हिटचे नियम आहेत आणि अगदी जिथे म्हणायचं झालं तर थोडासा उत्साह आला होता यष्टी रक्षकांच्या माध्यमातून, परंतु फ्री हिट होता आणि एकंदरीत 81 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू. अगदी या षटकामध्ये 5 चेंडू हाताळले संवेगाने आणि फक्त 5 धावा दिल्यात. त्यामध्ये सुद्धा एक नो आला होता. काही जबरदस्त गोलंदाजी. एक एंडने मात्र आग ओतणारी फलंदाजी विघ्नेशाच्या माध्यमातून, परंतु त्याला शांत केलंय. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. धावफलक आहे 81 रन्स ऑन कार्ड. शेवटचा अंतिम चेंडू. क्या बात आहे यार, जबरदस्त पद्धतीने या डिलिव्हरीला आमचा शत प्रणाम. सुपर डिलिव्हरी. फलंदाजाची दांडीगुल. अर्थातच एक इनिंग कंप्लीट झालंय आणि एक इनिंगच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड आहे 81 धावा, म्हणजेच विजयाकरिता 82 धावांचं लक्ष आहे. थँक्यू. चला, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. जियांशी 11 कनेर संघाचा कर्णधार
आणि हर्षदा 11 विरार फाटा संघाचा कर्णधार. चला नाणेफेकीचा कॉल करण्याकरिता यायचा आहे. अगदी म्हणायचं झालं तर धावसंख्येला लगाम लावली संबेक याने, कारण की एक वेळ असं वाटलं की 90 पेक्षा जास्त धावा क्रॉस होतील, परंतु खूप सुंदर गोलंदाजी, मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करून दाखवले संवेक याने. आणि अगदी म्हणायचं झालं तर 81 धावेपर्यंत थांबवले आणि 82 धाव्यांचं लक्ष आहे. या अगोदर सुद्धा 81 धावा आपण चेज होताना बघितल्या सकाळच्या सत्रामध्ये. म्हणजेच काय तर जय हनुमान शिरवली या संघाकडे फलंदाजी सुद्धा त्या पद्धतीने स्ट्रॉंग आहे, कारण की हेमंत जाधव लहरामध्ये फलंदाज आहे, सुशांत खूप चांगल्या पद्धतीने मिरावडा सांभाळतोय, अंकित मात्र चाणाक्ष फलंदाज ओपनिंग करतोय. मात्र संपूर्ण फलंदाजी सुद्धा स्ट्रॉंग आहे आणि या स्ट्रॉंग फलंदाजीवर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी होणं खूप गरजेची गोष्ट. परंतु 80 धावा लागल्यात, तो मात्र थोडासा प्रेशर असेल का, काय घडेल आणि काय बिघडेल या आपण बोलूयात नाणेफेकीच्या दिशेने. जोपर्यंत दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल आपण समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा फेरबदला करतोय. या आपण ऐकूयात अक्षयजी पांडव सर यांचा गोड आवाज. आदरणीय सन्माननीय विद्यमान अध्यक्ष VGPL सचिनजी माळवी साहेब यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल यावेळेस केला जाईल. आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. प्रेक्षकांच्या माहितीकरिता आहे एलिमिनेटर 3, जिथे मात्र जो संघ जिंकेल क्वालिफायरमधनं जो संघ पराभूत होईल त्यांच्याशी मात्र लढत आपल्याला बघायला मिळत आहे. सचिनजी माळवी यावेळेस आपल्याला बघायला मिळतात विद्यमान अध्यक्ष VGPLच्या माध्यमातून एक गोड व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व. आणि अगदी नाणेफेकीचा कॉल हर्षदा 11 विरार फटा आणि जिथे म्हणायचं झालं तर जियांशी 11 कनेर. या नाणेफेकीचा कॉल जिंकलाय हर्षदा 11 विरार फटा या संघाने आणि नो डाऊट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीकरिता आव्हान दिले जियांशी 11 कनेर या संघाला. दोन्ही संघांना शुभेच्छा असणार आहेत. अगदी सुंदर वातावरण आहे आणि अगदी खेळाकरिता पोषक असं वातावरण आपण बघू शकतायत. आज आपण वसई तालुक्यातील एक सुंदर अशा ठिकाणामध्ये आहोत. अगदी नॅशनल हायवे क्रमांक 8च्या लगत हे मैदान अगदी सुखरूप आहेत. मागील 2 सीझन या मैदानावर खूप चांगल्या पद्धतीने मात्र हाताळली गेलेत आणि अगदी हे 4थं सीझन सुद्धा सुजलाम आणि सुफलाम पद्धतीने पार होत असताना अगदी सपोर्टर्स आपण बघू शकतायत. आई गौदेवी चांदीप संघाच्या वतीने संपूर्ण खानिवडेकर चांदीपकर या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत आहे. तदनंतर जय हनुमान शिरवली खच्चाकच भरलेलं मात्र डगआउट आपण बघू शकतायत. संपूर्ण मात्र पाठिंबा असणार आहे, त्यांचं सुद्धा आहे वेलकम या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणून प्रेक्षकांचा पाठपुरावा तदनंतर आपण बघू शकतायत जो टाळ्यांचा गजर होतो ना, तो कॉन्फिडन्स लेवल कुठेतरी वाढवून जातो या स्पर्धेच्या माध्यमातून. जियांशी 11 कनेर आणि तदनंतर हर्षदा 11 विरार फटा एकाच विभागातील 2 संघांमध्ये मात्र यानंतर लढत आपल्याला बघायला मिळेल. नो डाऊट जो चांगला खेळेल तो नक्कीच पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. एक ठिकाणी आपण बघू शकतायत मिस्टर हेमंत जाधव, तर एक ठिकाणी अंकित पाटील अशी सलामीवीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज स्ट्रायकर एंडला मिस्टर विघ्नेश करपडे विघू सज्ज होतोय. 82 धावेंचा पाठलाग करायचा आहे दोन्ही संघांना. बेस्ट ऑफ लक, शुभेच्छा असणार आहेत. फुलालीची डिलिव्हरी ऑन साईडला बुडवलं गेलंय. क्षेत्ररक्षक यावेळेस तैनात आहे, एक बेस फिल्डर म्हणावं लागेल आणि एकदम सुंदर पद्धतीने त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण झालंय. पहिली धाव जतीन याला पण बघू शकतायत, मॅन फ्रॉम खानिवडे. खूप सुंदर क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. पॉईंट रिजन आहे, कबर पॉईंट आहे. तदनंतर शॉर्ट कव्हर ठेवलं गेलं आहे. लॉंग ऑफ आपण बघू शकताय समित जाधव आहे. तदनंतर मिड विकेट जतीन याला आपण बघू शकतायत. मिड ऑन 38 सर्कलच्या आतमध्ये आहे स्वतः राजेश खरे, त्यांना आपण बघू शकतायत. तदनंतर महेश भरव यांना सुद्धा आपण बघू शकतायत शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये. यावेळेस सुंदर डिलिव्हरी आहे. अगदी लाईन लेंथ खूप चांगल्या पद्धतीने मेंटेन केलंय मागील काही दिवसांपासून विघ्नेश करपडे याने. आणि अगदी म्हणायचं झालं तर कालचा दिवस काय जबरदस्त पद्धतीने योगेश जाधवच्या बॅटमधनं पहिलं अर्धशतक या स्पर्धेच्या माध्यमातून, तो सुद्धा माजिवली गावाचाच खेळाडू
आणि एकंदरीत विघ्नेश आणि 6 चेंडूंमध्ये 6 षटकार, हा सुद्धा माजिवली गावातून बिलॉंग करतोय. सुंदर पद्धतीने मात्र यावेळेस डिलिव्हरी हाताळली गेली. गोलंदाजी मार्कवर यावेळेस सज्ज होतोय गोलंदाज मिस्टर विघ्नेश. ड्राईव्ह केलंय परंतु क्षेत्ररक्षक आहे, धाव घेण्याचा प्रयत्न, स्ट्राईक एंडला थ्रो आणि इथे गॅदर सुद्धा झालंय. ओहो, स्वतःच्या पायावर स्वतः कुऱ्हाड मारून घेतलंय आणि फलंदाज अंकित पाटील बॅक टू द डगआउट, गॉन. संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आहे रे फॉर्म. संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आहे रे फॉर्म. संजय किनी का चलता है ना, आता त्याचाच आहे रे फॉर्म. संजय किनी का चलता है ना. शब्दात वारी पावर आई, त्याच्यासारखा कोणच नाही. त्याच्यासारखा कोणच नाही, त्याच्यासारखा कोणच नाही. प्रेमानं मार्केट कमावलाय, साऱ्यांचा आवडता. विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुशांत उबाळे याला आपण बघू शकतायत. स्मॉल पॉकेट ऑफ डायनामाइट, मोठमोठे फटके खेळण्याकरिता ओळखला जातोय. अगदी सुरुवातीलाच धावजीतच्या रूपाने गडी बाद झालाय आणि क्रिकेटमध्ये सर्वात दुर्दैवी बाद होणं म्हणजेच काय तर धावचीत आहे. आणि अगदी कॉलिंग पूर्णपणे मिस कॉलिंगमध्ये परिवर्तित झालं. धाव घेण्याकरिता फोर्स केलं होतं परंतु अगदी सुखरूप पोहोचू शकले नाही. रिटर्न झाले त्या ठिकाणी अंकित आणि अगदी तसंच मात्र तंबूच्या आशेला जात असताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर विघ्नेश. ऑन साइडला सुंदर फटका, हम भी किसी से कम नहीं, हॅशटॅग आलाय मैदानाच्या आतमध्ये. चेंडू पुन्हा एकदा फर्रार, डीप स्क्वेअर लेग रिझन, 6 धावा. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचले बोर्डवर 7 अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. खूप सुंदर फटका यावेळेस सजवला गेला सुशानाच्या बॅटमधनं. षटकाराची मोहर यावेळेस बॅकफुटला गेलाय. गॅदर करण्याचा प्रयत्न आहे. धाव घेण्याकरिता फोर्स केलं नाहीये कारण की या अगोदरच अंकित धावचीत बाद झालाय. पण थोडंसं कॉन्सन्ट्रेट ठेवलंय. अगदी धावफलक आहे 7 अंकांवर. 7 रन्स ऑन कार्ड. 5 चेंडूंचा खेळ झालाय. अगदी शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील शेष असणार आहे. चांगली गोलंदाजी मात्र होत असताना अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी करण्याचा मनसुबा, परंतु एकंदरीत 82 धाव्यांचा पाठलाग सुद्धा करायचा हे विसरून चालायचं नाहीये. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा विघू समोरच्या दिशेने उडवलं या चेंडूला. चेंडू मात्र भ्रमंती करतोय आसमानाची, आसमानी डोला. 6 षटकार. थँक्यू. त्या ठिकाणी प्रेक्षक वर्ग आहे, प्लीज आपण तो चेंडू मैदानाच्या आतमध्ये फेकायचा आहे. विनंती असेल, जो चेंडू मात्र मैदानाच्या बाहेर गेलाय त्याला प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये फेका, ही विनंती असणार आहे. एकंदरीत 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात एक गडीच्या मोबदल्यामध्ये आणि आज चेंडूंची क्वालिटी सुद्धा खूप दर्जेदार आहे आणि आज संपूर्ण खेळाडू सुद्धा खुश आहेत, आयोजक सुद्धा खुश आहेत कारण की जी मात्र झाली होती पडझड मागील 6 दिवसांपासून त्यावर काहीतरी तोडगा निघालाय. चांगल्या पद्धतीची क्वालिटी आज चेंडू मात्र खूप सुंदर पद्धतीने आहेत. अगदी गुड शॉट क्वालिटी. मैदानाच्या आतमध्ये क्वालिटी खेळ सुद्धा दाखवणं गरजेची गोष्ट आहे. संजय जिकेणी कार्यकारी अध्यक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून खूप सुंदर पद्धतीने आपण बघू शकतायत. पटलं तर घ्या, नाहीतर सोडून द्या, हा हॅशटॅग आहे त्यांचा आणि अगदी चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्टीकडे बारीकाईने लक्ष नक्कीच संपूर्ण आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. गौरव जिकेणी, तदनंतर प्रदीपजी धोदडे दादा, तदनंतर अविनाशजी किनी, तुषारजी किनी, रोहितजी किनी, राहुलजी पाटील, स्वप्नीलजी पाटील, किरणजी वांगड, दीप्तेशजी देवले, तदनंतर नितीन आणि एकंदरीत संजयजी घरत यांना सुद्धा विसरून चालायचं नाही आहे. खूप सुंदर पद्धतीने या आयोजकांनी अगदी कमी वेळेमध्ये, वेळ कमी होता परंतु अगदी कमी वेळेमध्ये ही स्पर्धा योग्य त्या पद्धतीने पार पाडले असंच म्हणावं लागेल. 13 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत.
गोलंदाजी ट्रॅकवर यावेळेस सेकंड स्पेलमध्ये महेश भरप मॅन फ्रॉम कळभोनचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आज उल्हासजी पाटील सुद्धा आलेत आपल्या गावातील खेळाडूंना प्रोत्साहन करण्याकरिता. त्यांचं सुद्धा स्वागत आहे, खास करून कळभोनवरनं त्यांचं सुद्धा स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाजी ट्रॅकवर महेश सज्ज झालाय. स्ट्रायकिंगला बॅटर हेमंत जाधव याला आपण बघू शकताय. चांगला टप्पा आहे, योग्य ती लाईन अगदी शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न. इथून मात्र तुम्हाला धावा करणं रिक्वायर रन रेट आहे 13.80च्या घरामध्ये हळूहळू वाढत असताना 14च्या घरामध्ये जाताना आपल्याला बघायला मिळतंय. चांगल्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करावी लागेल. इथून एक एंडने सुशांत खूप सुंदर फलंदाजी करतोय, तर इथून मात्र हेमंत याला सुद्धा चांगल्या पद्धतीने फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. पुन्हा एकदा शरीरापासून दूर फेकण्याचा प्रयत्न, वाईटचा इशारा आलाय. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर जॉईंट झाले. एक अतिरिक्त धावेने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 14 या अंकांवर. 14 रन्स ऑन कार्ड, 14 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. दुपारचं सत्र आपण बघू शकताय. दुपारच्या सत्रामध्ये एलिमिनेटरचे सामने खूप सुंदर पद्धतीने पार पाडले. तदनंतर क्वालिफायरचा सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये, यानंतर सामना क्रमांक 4 एलिमिनेटर 3. दोन संघादरम्यान कडवी लढत आपल्याला बघायला मिळणार आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा महेश सज्ज होतोय. बॅटची हिज लागले आतली कडा. क्षेत्ररक्षक यावेळेस फील्ड करतायत. पंकज मडवी फील्ड करतायत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाले. एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचले 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड. आज थोडंसं स्ट्रगल करतायत हेमंत, कारण की हेमंत आतापर्यंत बघायचं झालं तर 137 धावा त्याच्या बॅटमधनं निघाल्यात. परंतु इथे खरी गरज असणार आहे संघाला तारण्याची. जी नौका डुबतीच्या मार्गाला चालली आहे, हळूहळू तिला मात्र वर काढायचं असेल तर दोन्ही एंडने धावा येणं खूप गरजेची गोष्ट आहे. पुन्हा एकदा महेश सज्ज होत आहे गोलंदाजी मार्कवर. सुशांत एक एंडने चांगली फलंदाजी करतोय. स्ट्रेट ड्राईव्ह केलाय, सुद्धा फटका आहे ऑन साईडला. लॉंगॉनच्या रिझनमध्ये विघ्नेश स्वतः फील्ड करतायत. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झालंय आणि एकेरीच्या मदतीने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलंय 16 या अंकांवर. 16 रन्स ऑन कार्ड. अगदी म्हणायचं झालं तर जेव्हा सुरुवात थोडीशी खराब झाली होती आई गावदेवी चांदिव्याची, तदनंतर काउंटर अटॅक समित याने केला. तिथून मात्र जोश वाढला. तदनंतर आपण बघू शकतायत विघ्नेश याने खूप अटॅकिंग फलंदाजी केली. विशालाचे सुद्धा ते 3 चौकार विसरून चालणार नाही आहेत, कारण की तिथून खऱ्या अर्थाने मोमेंटम शिफ्ट झालं. लगातार 3 चेंडूंमध्ये 3 चौकार आले होते. सांघिक योगदान खूप चांगल्या पद्धतीने रिव्हर्स स्ट्रोक अटेम्प्ट केलाय. ओहो, खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल. अति घाई आणि संकटात नाही. फलंदाज बाद. फलंदाजाच्या खेळीला पूर्णविराम. लगातार 3 चौकार आणि लगातार 3 षटकाराकरिता कॅश प्राईज आदरणीय सन्माननीय मनोजजी पाटील खास करून भालिवलीवरून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून 1000 रुपयांचं कॅश प्राईज लागलं गेलंय. खास करून इथून तुम्हाला चांगल्या पद्धतीने खेळ करावं लागेल, कारण की ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होता त्याने थोडंसं निराश केलंय. अगदी 16 या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकतायत. इथून पार्टनरशिप बिल्ड करणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. विशाल आलाय. जय हनुमान शिरवली संघाचा विचार करायचा झाला तर गटातून मात्र एकही मॅच पराभूत झाली नाही आणि इथून थोडीशी पडझड होत असताना, कारण की धावा मोठ्या लागल्या आहेत, परंतु या धावा होऊ शकतात असं म्हणता येणार नाही की सामना एकतर्फी केलाय. चांगला टप्पा आहे. ऑन साईडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक यावेळेस विघ्नेश येतोय, परंतु थोडीशी खराब फिल्डिंग म्हणावी लागेल. बॅकअप करिता क्षेत्ररक्षक आलाय. जतीन वेगाने फेकी करतोय. तत्पूर्वी दुसरी धाव कंप्लीट झालंय आणि दुहेरीच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचलंय. 18 या अंकांवर 18 रन्स ऑन कार्ड. 18 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू या षटकातील आपण बघू शकता. चांगली गोलंदाजी झाले या षटकामध्ये. फक्त आणि फक्त आतापर्यंत 5 धावा या खर्च केल्या गेल्या आहेत.
चांगली गोलंदाजी महेश भरत. भेदक मारे केले जात आहेत मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेस डाऊन द ट्रॅक केला ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे विघ्नेश. फील्ड केलं जाईल. एकच धावेवर समाधान आणि एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. 19 या अंकांवर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. अर्थातच अजून इथून विजयाकरिता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 24 आणि 24 चेंडूंमध्ये 63 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण म्हणतोय. काहीही अशक्य नाहीये क्रिकेटमध्ये, कारण की अशक्य या गोष्टीमध्येच शक्य लपलंय. धावा होतील, मी करू शकतो, आत्मविश्वास खूप महत्वाची गुरुकिल्ली असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. ही गुरुकिल्ली यूज केली जाईल का? काय घडेल आणि काय बिघडेल? चला आपण ऐकूया एक सुंदर असं सॉन्ग आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये. एकोणवीस या अंकांवर 2 गडी बाद अशी स्थिती आपण बघू शकता. येणारे 24 चेंडू आणि लक्ष असणार आहे 63 धावेंचं. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा या एंडने विघ्नेश. काय जबरदस्त डिलिव्हरी, सुपर. अगदी शरीरापासून दूर फेकला गेला आणि जो वाईड यॉर्करचं ब्रह्मास्त्र आहे ते यूज केलं गेलंय. शरीरापासून दूर सुद्धा फेकतोय आणि तदनंतर आपण बघू शकतायत की चांगल्या पद्धतीने यॉर्क केलं गेलंय. अगदी नियंत्रणपूर्ण गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं जे पहिलं अक्षर आहे सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, सी फॉर कॅल्क्युलेशन, सी फॉर कॉन्ट्रीब्युशन, सी फॉर कंट्रोल. या 4 गोष्टी खूप महत्त्वपूर्ण आहे. पुन्हा एकदा फुल लेनची डिलिव्हरी ऑन साईडला खेळले गेले. क्षेत्ररक्षक आहे लॉंगॉनच्या रिझनमध्ये विशाल फील्ड करतायत. तत्पूर्वी 1 धाव घेतली गेले. एकेरीच्या मदतीने धावफलक 20 रन्स ऑन कार्ड, 20 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. जर सामन्यामध्ये परतायचं असेल तर एखादं मोठं षटक हाताळणं खूप गरजेची गोष्ट आहे, कारण की क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला टाईम लागत नाही, हे सातत्याने आपण बघितलंय. एकंदरीत तिथे म्हणायचं झालं तर सुशांत आहे आणि सुशांत या संघाचा सुभेदार आहे आणि या सुभेदाराला चांगल्या पद्धतीने काम करावं लागेल आपल्या संघाकरिता. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय. अगदी शरीरापासून पुन्हा एकदा दूर खेळला गेला आहे. पंच वळतायत. अजिजी मात्रे दर्शवत असताना वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर जॉईन झालंय आणि एक अतिरिक्त धावेने धावफलक बोर्डवर जाऊन पोहोचलाय. 21 रन्स ऑन कार्ड, 21 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. अजून सुद्धा आपण बघू शकत 22 चेंडू आहेत. 22 चेंडूंमध्ये विजयाकरिता 61 धावेंचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश सज्ज होतोय. हवेचा झोत हळूहळू वाढत असताना अगदी आपण बघू शकता ज्या पद्धतीने मागील 6 दिवसांपासून हवेचा वेग आहे. दुपारच्या 17 नंतर डाऊन द ट्रॅक खेळ आहे. सुंदर फटका आहे, परंतु क्षेत्ररक्षक आहे. एकच धावेवर समाधान. एकेरीच्या मदतीने अगदी धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या अंकांवर. 22 रन्स ऑन कार्ड, 22 धावा. कौतुक करावं लागेल विघ्नेशाचं, कारण की या एंडने गोलंदाजी करणं खाऊ गोष्ट नाही आहे. भल्या भल्या गोलंदाजाला घाम फुटला या एंडने गोलंदाजी करत असताना, कारण की हवेचा झोत उजव्या हाताच्या फलंदाजाला पोषक आहे, परंतु फलंदाजी त्या पद्धतीने बघायला मिळत नाही. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर विघ्नेश सज्ज होतोय. फुललेची डिलिव्हरी, क्या बात आहे यार. सुंदर डिलिव्हरी हाताळली गेलंय आणि अगदी इथे मात्र म्हणायचं झालं तर सॅक्रिफाईस विकेट म्हणावी लागेल. सुशांत याच्या माध्यमातून फलंदाज बाद झालाय. फलंदाजाच्या खेळीला यावेळेस लागतोय पूर्णविराम. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सरस स्वागत. VGPL सीझन 4 आपण बघू शकताय. एकंदरीत 22 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्या आहेत. इथून विजयाकरिता अजून सुद्धा 20 चेंडू आहेत आणि 20 चेंडूंमध्ये 60 धावांचं इक्वेशन आहे.
विकेटचं पतन झाले. नवीन बॅटर नयन कासार मैदानाच्या आतमध्ये आपण बघू शकता. चांगल्या पद्धतीने खेळ करणं खूप महत्त्वाची गोष्ट, कारण की इथे विशालला सॅक्रिफाईस विकेट म्हणून मॅचला धरून चालणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका आहे. चेंडू मात्र चांगला होता, परंतु शॉट त्यापेक्षा दर्जेदार बघायला मिळाला. कुरघोडी करत असताना चौकाराची मोहर 4. नावाचा बामट पाड्यावाल्याचा बाबट पाड्यावाल्याचा, बाबट पाड्यावाल्याचा. अरे फेमस 120 थँक्यू. आणि या 4 धावेनिशी सुशांत हा सुद्धा एक फलंदाज ज्याच्या नावावर 101 धावा या स्पर्धेमध्ये कंप्लीट झाल्यात. सुंदर फलंदाजी, अगदी खूप चांगल्या पद्धतीने फटकेबाजी बघायला मिळते सुशांतच्या माध्यमातून. आणि आणखी एक फलंदाज 100 धावा क्रॉस करणारा आपल्याला बघायला मिळतोय. 26 रन्स ऑन कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा विघ्नेश. आखोडप्याचा चेंडू ऑन साईडला कामी स्ट्राईक घेतली होती, याचं प्रत्युत्तर सुशांत उबाले. छोटा पॅक बडा धमाका. ऑडी ब्रँडेड क्वालिटी षटकार 6. नंबर त्याचा 88-80 नंबर त्याचा, 88-80 नंबर त्याचा. कधी झाला नाही गुलाम, कधी झाला नाही गुलाम. अरे आता त्याचाच आईर बॉम्ब संजय किनी का चलता है ना. वेलकम बॅक. अगदी आपण बघू शकताय 3 षटकांचा खेळ झाला आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड जाऊन पोहोचले बोर्डवर. अगदी 32 रन्स ऑन कार्ड, 32 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. विजयाकडून इथून अजून सुद्धा लक्ष असणार आहे. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 चेंडूंमध्ये 50 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. 18 चेंडू 50 धावा. खूप सुंदर पद्धतीने खेळ तुम्हाला करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेची गोष्ट आहे. इथून धावा सुद्धा मात्र अजून सुद्धा सामना झुकलेला नाही असंच म्हणू शकताय, कारण की शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी अजून जिंकलेलं नाही. वेलकम. या ठिकाणी सुपुत्री उपस्थित होत आहेत गौरवजी केडी यांच्या स्वरा आणि स्वना. तिचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. वेलकम. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये. एकंदरीत 18 चेंडू आणि तदनंतर 50 धावेंचं लक्ष हे समोर आहे. गोलंदाजी मार्कवर एक महत्त्वपूर्ण षटक हाताळण्याकरिता आपण बघू शकतायत मिस्टर राजेश घरत या गोलंदाजाला आणलं गेलंय. ज्या गोलंदाजाने या स्पर्धेच्या माध्यमातून पहिली विकेट हॅट्रिक घेण्याचा मान मिळवला होता, तोच गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अठरा चेंडू आहेत, 50 धावेंचं लक्ष. इथून खूप चांगल्या पद्धतीने खेळ होत असताना सुशांत मात्र एक जबरदस्त इनिंग आकारतोय. आतापर्यंत 7 चेंडू त्याने फेस केले, 24 धावा त्याच्या बॅटमध्ये येत असताना. आणि एकंदरीत जोपर्यंत सुशांत आहे तोपर्यंत सामन्यामध्ये जान आहे असंच म्हणावं लागेल, कारण की एकंदरीत हा सुभेदार आहे या संघाचा. आणि खूप सुंदर खेळ ज्याच्या माध्यमातून आकारला गेलाय, आतापर्यंत सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय. परंतु रिक्वायर रन रेट विसरून चालायचं नाही आहे. 16.67च्या घरामध्ये इथून रिक्वायर रन रेट आहे, परंतु 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूंमध्ये 50 धावेंचं इक्वेशन आहे. नथिंग कॅन इम्पॉसिबल इन क्रिकेट हे सातत्याने आपण बघू शकताय. म्हणून इथे आत्मविश्वासाने खेळ करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. गोलंदाजी ट्रॅकवर राजेश. पहिला चेंडू हलक्याच्या हाताने सन्मानपूर्वक खेळलाय, चांगल्या पद्धतीने आपण बघू शकताय. स्ट्राईक दिले सुशांत त्याला, आणि हे करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण की सुशांत हा सेट फलंदाज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये सेट फलंदाज हा नेहमीच सेट असतो, हे सातत्याने आपण बघितलंय. सन्मानपूर्वक खेळला, हलक्याच्या हाताने पॉईंटच्या रिझनमध्ये 1 धाव पळून काढले आणि एकेरीच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 33 या अंकांवर 33 रन्स ऑन कार्ड, 33 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. अगदी 3चा आकडा समोर आहे. 33 धावा लागल्यात, 3 गडी बाद झाल्यात, 3 षटक कंप्लीट झाल्यात, 4थं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. चांगली गोलंदाजी करावी लागेल. राजेश इथून बघायचं झालं तर अजून सुद्धा 17 चेंडू आहेत आणि 49 धावेंचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस ऑन साईडला सुंदर फटका इंटू द गॅप. नो चान्स फॉर द फिल्डर. अजूनही मात्र सामन्यामध्ये जान बाकी आहे, कारण की हॅशटॅग सुशांत उबाले मैदानाच्या आतमध्ये. सुंदर पद्धतीने फलंदाजी बघायला मिळतंय आणि अगदी इथे 4 धावा येत असताना चौकाराच्या मदतीने स्कोर कार्ड 37 या अंकांवर जाऊन पोहोचलाय.
धाबा येत असताना या षटकामध्ये सुद्धा आपण बघू शकतात अजून सुद्धा 16 चेंडू आहेत आणि 45 धाब्यांचं लक्ष आहे समोर. अगदी सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा 80 हा आकडा गाठला गेला होता, परंतु तिथे संजय पाचाळकर याची ती फलंदाजी आणि तिथून मात्र 5 षटकार लगावले गेले. मोमेंटम पूर्णपणे शिफ्ट करून टाकलं आणि अगदी त्याच पद्धतीने सुशांत हा सुद्धा फलंदाजी करत असताना चांगला स्ट्राईक रेट आहे. सामंजस्यपणे क्रिकेट खेळलं इथून गरजेची गोष्ट आहे. 16 चेंडू आणि 45 धाब्यांचं लक्ष हे समोर आपल्याला बघायला मिळतंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. आखोडप्याचा चेंडू बाहेरच्या दिशेने जात असताना पंच वळतायत आणि लगेच मात्र अजय घरत याने मात्र पंचांच्या डिसिजनवर चॅलेंज केलंय. थर्ड अंपायर यावेळेस विलरजी नायर सर अवेलेबल आहेत, तर चेक केलं जाईल. गोलंदाजी करणाऱ्या संघाने हा रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जाईल अगदी कशा पद्धतीने मात्र पंचांनी तर वाईट दिला आहे. चॅलेंज केले गोलंदाजी करणाऱ्या संघाने. जिथे विषय खंबीर आहे तिथे पाटील नेटवर्क मात्र नेहमीच खंबीर असताना बघायला मिळतंय. जतीन जिगिनी डिजिटल ऑपरेटर आपण बघू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून खूप चांगलं काम केलंय. फेअर डिलिव्हरी असणार आहे आणि जिथे मात्र हा रिव्ह्यू सक्सेसफुल चांगला रिव्ह्यू घेतलाय, कारण की अजय घरत यांना माहिती होतं की फलंदाज जास्तीत जास्त सफल झाल्या तदनंतर क्रीज ही लांबवली गेली होती आणि अगदी लाईव्ह मध्ये सुद्धा स्पष्ट आपल्याला बघायला मिळतंय. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक, क्या बात आहे यार, जबरदस्त फटका, अगदी बाणासारखा वेग आहे या फटक्यावर. स्विच इट, 4 धावा, चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक अगदी बोर्डवर जाऊन पोहोचले 41 अंकांवर. अजूनही सामन्यामध्ये जान आहे, कारण की सामना रंगतदार स्थितीमध्ये जात असताना 14 चेंडू आणि 14 चेंडूंमध्ये इथून 41 धावेंचं लक्ष समोर आहे. 2 चेंडू खूप महत्वपूर्ण आहेत. सर्व संघ मालक सर्व टीमच्या यांना विनंती असेल की आपण जर उपस्थित असाल तर आपण मानपूर्वक आणि सन्मानपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅटच्या साह्याने चेंडू निघून जातोय. अगदी यष्ट्यांना चिटकून यष्टीरक्षण आपण बघू शकतायत. जवळजवळ वयाची 30 वर्ष मात्र आपल्या गावाकरिता क्रिकेटकरिता दिल्यात या खेळाडूने आणि आतापर्यंत तो जोश, ती जिद्द आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. मैं झुकेगा नहीं साला हॅशटॅग अजय याच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. धावफलक आहे एकंदरीत 41 अंकांवर. गोलंदाजी मार्कवर राजेश. ऑन साईडला यावेळेस ॲब्सोल्युटली प्लमच्या स्वरूपात हो महत्वपूर्ण धक्का आणि अगदी हात मात्र फ्लाय झालेत. प्लमच्या स्वरूपात फलंदाजाला बाद व्हावं लागेल. फलंदाजाच्या खेळीला यावेळी लागतोय फुल स्टॉप, पूर्ण विराम, फलंदाज बाद. येस, अगदी रिप्लेमध्ये सुद्धा स्पष्ट आपण बघू शकतायत. अगोदर शफल झाले, तदनंतर आतमध्ये आले आणि अगदी पायांच्या मध्ये म्हणजे अगदी मधोमध हा चेंडू लागलाय आणि जिथे लेग बिफोर द विकेट फलंदाजाला बाद व्हावं लागेल. परंतु कौतुकास्पद कामगिरी केले मिस्टर सुशांत उबाळे याने. आतापर्यंत सामन्यामध्ये आपल्या संघाला जिवंत ठेवले असंच म्हणावं लागेल, कारण की इथून येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये 41 धाब्यांचं लक्ष. जे 14 संघ मालक आहेत त्या सर्वांना विनंती करेन की आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर आपण प्लीज व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सर्वांना विनंती असेल. एकंदरीत विजयाकरिता अजून सुद्धा 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 41 धाब्यांचं लक्ष हे समोर असणार आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश वरठा, मॅन फ्रॉम सायवन चा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. यंदाच्या हंगामध्ये वसई आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये खूप सुंदर पद्धतीने या फलंदाजाने सुद्धा चांगली प्रगती केली आहे. परंतु एकंदरीत इथे सिच्युएशन वेगळी आहे, कारण की ही आहे VGPL वसई ग्रामीण प्रीमियर लीग, एक दर्जेदार स्पर्धा, क्वालिटी स्पर्धा. इथे तुमचं टॅलेंट चेक केलं जाईल, इथे तुमचं टेम्परमेंट चेक केलं जाईल, इथे तुम्ही कशा पद्धतीने खेळताय ते तुमचं कौशल्य चेक केलं जाईल. अगदी 4 षटकांसाठी वेळ घेतलाय. 21.30 सेकंद म्हणजेच अवघे काही मिनिटं आहेत तुमच्याकडे हे षटक हाताळण्याकरिता, हे लक्षात घ्यायचं आहे. यावेळेस लिव्ह केले या चेंडूला. पंच हळूहळू वळतायत. वाईटचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून आणि जिथे मात्र 1+1 अशा 2 अतिरिक्त धाबा या स्कोर कार्डवर अर्जित होत आहेत.
अजून सुद्धा 43 धावा या स्कोर कार्ड लागल्या गेल्या आहेत. इथून मात्र विजयाकरिता 12 चेंडू आणि 39 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. भावेश पोटेन्शियल असणारा खेळाडू आहे. बडे मंच पे बडा पंच द्यावा लागेल भावेशाला सुद्धा, कारण की अभी नाही तो कभी नाही. इथून जरी सामना पराभूत झाला तरी सुद्धा एक चान्स असणार आहे, परंतु तो चान्स गवसण्याकरिता मात्र तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये मात्र वेट करावं लागेल. म्हणून या मॅचमध्ये तुम्हाला वॉन होणं खूप महत्त्वपूर्ण गोष्ट आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. ऑन साइडला सुंदर फटका आहे, क्षेत्ररक्षक आहे, परंतु इंटू द गॅप चेंडू जातोय निघून. वाईडिश लॉंग ऑन, सीमारेषा पार, 1 बाव 4 धावा, चौकार. आणि अगदी चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले बोर्डवर. 47 या अंकांवर 47. 47 धावा या स्कोर कार्ड लागल्या गेल्या. तेच चेंडू मैदानाच्या आतमध्ये द्यावायचा आहे. प्रेक्षकांना सुद्धा विनंती असेल, जो चेंडू त्या ठिकाणी गेलाय प्लीज आपण मैदानाच्या आतमध्ये फेकावायचा आहे. अजून सुद्धा 11 चेंडू आणि विजयाकरिता 35 धावेंचं लक्ष. वातावरण गरम आहे आणि तदनंतर सिच्युएशन सुद्धा गंभीर आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही कुठे जाऊ नका, अगदी मैदानाच्या आतमध्ये सामना रंगतदार स्थितीमध्ये येऊन पोचलाय. 11 चेंडू आहे आणि 35 धावेंचं इक्वेशन. यावेळेस शरीरापासून दूर केलेला फटका जास्तीत जास्त हवेमध्ये आहे. हार्दिक कासार फील्ड करतायत, तत्पूर्वी दुसऱ्या धावेकरिता वळाले दोन्ही फलंदाज आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली आहे. इथून घेर शिफ्ट करावं लागेल, कारण की येणाऱ्या 10 चेंडूंमध्ये 33 धावेंचं लक्ष आहे. हे 4 चेंडू खूप मूल्यवान आहेत, खास करून जय हनुमान शिरवली या संघाकरिता, कारण की यानंतर मात्र तुम्हाला दुसऱ्या एंडने फलंदाजी करायची आहे आणि तिथे तुमच्या हवा ही अगेन्स्ट असणार आहे. प्रयत्न झालेत, अगदी फटक्याला सजवलंय, टेम्परामेंट व्यवस्थित आहे. क्या बात है यार, बडे मंच पे बडा पंच. भावेश वरटा नावाचा क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 आणि 6च्या मदतीने धावफलक अगदी जाऊन पोहोचलाय बोर्डवर. 55 या अंकांवर. अजून सुद्धा सामन्यामध्ये जान बाकी आहे. 9 चेंडू विजयाकरिता 27 धावेंचं लक्ष. म्हणून क्रिकेट इज अ अनसर्टनिटी गेम. जर तरचा खेळ म्हणजेच क्रिकेट, किंतु परंतुचा खेळ म्हणजेच क्रिकेट. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत आपण भविष्यवाणी करू शकत नाही आहे. 9 बॉल आहेत, 9 बॉलमध्ये 27 धावेंचं लक्ष. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा पंकज सज्ज होतोय. यावेळेस जास्तीत जास्त शरीरापासून दूर फेकला गेला आहे. पुन्हा एकदा वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. अगदी म्हणायचं झालं तर मार्जिन ऑफ विरर आणि व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डवर रजित झालंय. एक अतिरिक्त धावेने 56 रन्स ऑन कार्ड, 56 धावा. म्हणून क्रिकेटमध्ये मोमेंटम शिफ्ट व्हायला उशीर लागत नाही, वेळ लागत नाही, हे सातत्याने सिद्ध झालंय. अगदी चौकाराला षटकाराला पूर्णपणे मोमेंटम पुन्हा एकदा शिफ्ट होत असताना येणारे चेंडू तुमच्याकडे 9 आणि 9 चेंडूंमध्ये 26 धावेंचं लक्ष आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न पॅट अँड पॅटच्या साह्याने एक धाव कंप्लीट केली गेली. जिथे बघायचं झालं तर बॅकअप करिता खेळाडू नाहीये, दुसऱ्या धावेकरिता वळालेत आणि दुसरी धाव यावेळेस परिपूर्ण झालंय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जिथे षटकार आले, चौकार आले, सिंगल डबल सुद्धा आलेली आहे आणि धावफलक मात्र हलतं ठेवलं जात आहे. इथून येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 8. उलटी गिनती स्टार्ट झाले. 8 चेंडूंमध्ये 24 धावेंचं लक्ष हे समोर असणार आहे. 8 balls 24 रिक्वायर्ड टू विन. भावेश खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी करत असताना म्हणून मी म्हटलं की इथे तुम्हाला चान्स मिळाला ना तर त्या संधीचं सोनं करून दाखवणं खूप गरजेची गोष्ट आहे. आणि अगदी त्या पद्धतीने आपण बघू शकतायत फलंदाजी सुद्धा होत आहे. असाच सामना बघण्याकरिता आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेत. कुठलाही संघ विजयी हो, कुठलाही संघ पराभूत हो, परंतु चांगलं क्रिकेट खेळणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ते चांगलं क्रिकेट आजच्या दिवसामध्ये बघायला मिळते. 8 चेंडू 24 धावा. फुलटॉस चेंडू, आहा, तोफा आहे. तोफा कबूल सुद्धा झालाय. चेंडू पुन्हा एकदा निघून गेलाय. 6 धावेंची मोहर, म्हणजेच येणारे चेंडू आहेत 7 आणि 7 चेंडूंमध्ये 18 धावेंचं लक्ष. हो, हा खेळ आहे गिरगिट प्रमाणे. रंग बदलू खेळ मात्र आपण या खेळाला म्हणतोय. कधी मात्र ऊन आहे तर कधी मात्र मैदानाच्या आतमध्ये सावली आहे. कधी मात्र आपण बघू शकताय सुख आहे तर कधी मात्र दुःख आहे. आणि जिथे पुन्हा एकदा सामन्यामध्ये पलटवार झालाय, गेम बदलले असंच म्हणावं लागेल. आणि गेम बनायगा ने मैदानाच्या आतमध्ये भावेश वरटा दाखवून देत असताना. आणि लक्षात असू द्या टाइम सुद्धा संपलेला आहे. म्हणजेच शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला एक अतिरिक्त क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावं लागेल. वेलकम वेलकम आदरणीय सन्माननीय हितेजी बाडगा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सुमनाने स्वागत. विद्यमान सरपंच भाताने ग्रामपंचायत या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं सुद्धा स्वागत आहे.
आगतम स्वागतम सुस्वागतम. 7 चेंडूंमध्ये विजयाकरिता 18 धाब्यांचं लक्ष. यावेळेस सुंदर डिलिव्हरी आपण बघू शकताय. टू क्रशिंग यॉर्कर ज्याला आपण म्हटलं जात आहे, आणि जिथे मात्र सामन्यामध्ये पुन्हा एकदा जान फुकले भावेश वरडा याने, परंतु अजून सुद्धा काम शिल्लक आहे, कारण की 6 चेंडू आणि 18 धावा. एक एंडने नयन मात्र यावेळेस फलंदाजी करताना बघायला मिळेल. हवा सुद्धा त्याला पोषक असेल. अगदी व्यासपीठावर आपण बघू शकताय हितेशजी बाडगा साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा शब्द सम्मानने स्वागत आहे. वसई ग्रामीण प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. 6 चेंडू आणि 18 धाब्यांचं लक्ष आहे. दोन्ही संघाकडे गोलंदाजी फलंदाजी चांगली झालंय, परंतु इथे तुम्हाला जर विजयी व्हायचं असेल तर चांगल्या पद्धतीने खेळ करणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणून म्हणताय ना की जिंदगी उसी के साथ खेलती है जो खिलाड़ी सबसे बेहतरीन है. दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है. कोई संघर्ष में बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है. इथे संघर्षातून तुम्हाला वाट शोधावी लागेल, संघर्षातून तुम्हाला पुनरागमन करावं लागेल, आणि त्याकरिता मात्र तुम्हाला येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 18 धावेंचं लक्ष गाठावं लागेल. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना धन्यवाद आदेश पाटील यांना. तुम्ही या मॅच मध्ये ऐकलं. शेवटचं षटक आहे, अगदी निर्णायक स्थिती आहे. 18 धावसंख्येची गरज. राजेश खरात एक एक्सपिरियन्स असलेला खेळाडू. यावेळेसचा बॉल तिथे जर आपण पाहिला तर लॉंगॉन मध्ये ट्रॅव्हल झालाय. रॉंग अँड थ्रो आणि त्याचा फायदा. 2 रन्स तिथे इझिली कंप्लीट झाल्या. या 2च्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या धाफलकावर जाऊन पोचतीये ती 66. येणारे 5 बॉल 16 धावसंख्येची गरज आहे. राजेश अनुभव खूप आहे. नयन सारखा एक विध्वंसक फलंदाज त्याच्या विपक्षामध्ये उभा आहे, आणि 5 चेंडूमध्ये 16 धावा. एक मोठा फटका आला तर मॅचचं चित्र पूर्णपणे बदललेलं इथे जरूर पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी, मात्र उजव्या यष्टीच्या अतिरिक्त बाहेरची पिचिंग. वाईटचा इशारा स्वतःला ठाऊक आहे की बॉलची पिचिंग अतिरिक्त बाहेर झाली आहे. येणारे 5 बॉल 15 धावसंख्येची गरज. इथे मोठा फटका की राजेशचा चांगला बॉल. प्रत्येक चेंडू नंतर इक्वेशन बदलताना जरूर पाहायला मिळेल. विचार चांगला आहे, चांगल्या विचारानं गोलंदाजी केली. एक वाईट जरी त्या लाईननं पडला असला तरी दुसऱ्यांदा मी एक चांगला बॉल तिथे डिलिव्हर करू शकतो, आणि 2 धावा इथे पुण्याच्या एकदा अधोरेखित केल्या गेल्या. सेल्फ फॉलो थ्रो मध्ये संधी होती, त्यामुळे दुसऱ्यावर खापर फोडण्याची संधी नाहीये. स्वतःकडनं चुकी झाली आहे. झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय, आणि तदनंतर 2 धावा. 4 बॉल 13 धावसंख्येची गरज आहे. 4 चेंडू आणि 13 धावा. लढाऊ वृत्ती ती जागृत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये ते प्रयत्न करावे लागतील. समर्थ रामदास स्वामींचं ते एक वाक्य आहे ना, प्रयत्ने वाळूचे कणही रगडतात तिळही गळे. तुम्हाला इथे ते प्रयत्न करावे लागतील. यावेळेस मात्र हा बॉल चाललाय दूर सीमा रेषा पार. इट्स अ मॅक्सिमम. षटकार 6. प्रयत्नांना यश येते. प्रयत्नार्थी परमेश्वर असं म्हटलं जातं, आणि ते प्रयत्न यशस्वी होताना इथे षटकार खेचलाय. आता येणारे 3 बॉल शेष आहेत. 3 बॉल मध्ये धावसंख्येची गरज आहे ती इथनं 7. एक षटकार मॅचला कलाटणी देणारा, एक षटकार डोक्यावर हात घेऊन जाणारा, एक षटकार विपक्ष टीमला दडपण आणणारा, तो एक षटकार इथे नयनच्या बॅटमधनं आलाय. हिरो होण्याची संधी आहे नयनला. इथे जर ही मॅच जिंकून दिली तर डोक्यावर घेऊन नाचलं जाईल. अगदी ती कामगिरी तो संपादित करून देऊ शकतो. इथे आई गावदेवी चांदीप या टीमला गरज आहे ती राजेशच्या एक्सपिरियन्सची. आपल्या एक्सपिरियन्सच्या जोरावर एक चांगला बॉल इथे हाताळेल का? 1 ते 2 चांगले बॉल या मॅच मध्ये आता गरजेचे आहेत. राजेश पुढचा बॉल. इथे चांगली गोलंदाजी करतोय.
वीक झोन ओळखलाय. वीक झोन मधनं इथे बॉलला विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने रिव्ह्यू घेतला. मला वाटतं बॅटिंग साईड रिव्ह्यू आहे. बॅटिंग साईड रिव्ह्यू तिथे घेतला गेला. विरल नायर आमच्या रूममध्ये, टेक्निशियन रूममध्ये. पाटील नेटवर्क या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित आपल्यापर्यंत करतंय आणि अगदी नीटनेटकेपणाचं जे प्रक्षेपण आपल्याला पाहायला मिळते. प्रदीपजी धोदडे सुद्धा आहेत, विद्यमान उपाध्यक्ष आहेत, आपल्या टीमच्या जर्सीमध्ये आज पाहायला मिळतात. इट्स अ फेअर बॉल. हा चांगला बॉल आहे. 2 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. हा रिव्ह्यू मला वाटतं तुमच्याकडे रिव्ह्यू बाकी आहे तर मग घेतला पाहिजे आणि म्हणून ह्या डॉट बॉलवर हा रिव्ह्यू होता. ऍक्च्युली जर आपण बॉल रिप्लेमध्ये पाहाल तर अगदी योग्य तऱ्हेनं तो विकेटच्या मागे निघून गेलाय. पुढचा बॉल. बॅटची कडा आतल्या साईडची. एक सिंगल तर घ्यावीच लागेल कारण सिंगल घेतली नाही तर मग इथे बॉल हातामध्ये का ठेवला गेलाय. नॉन स्ट्राईक एंड कडे सुरुवातीलाच फेकी झाली असती तर रन पेक्षा नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू बाद करता आला असता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. तो नॉन स्ट्राईक एंड कडे असेल मात्र नजरा एकाच खेळाडूकडे आहेत. नाव आहे नयन. गोल्डन सिक्सर की गोल्डन डिलिव्हरी. काय घडेल या मॅच मध्ये. महत्वपूर्ण सामना अगदी महत्वपूर्ण उत्कंठावर्धक स्थितीमध्ये पोहोचलाय. जय हनुमान शिरवली की आई गावदेवी चांदेप. आई गावदेवी चांदेप की जय हनुमान शिरवली. कोण जिंकेल या मॅचला. मॅच आवडली असेल तर दोन्ही टीम करता टाळ्या बनतात. ज्या पद्धतीने दोन्ही टीम्स खेळल्यात अप्रतिम, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. निर्णायक मॅच आहे, निर्णायक मॅच आहे. एक गोल्डन डिलिव्हरी की एक गोल्डन षटकार. काय घडेल या मॅच मध्ये. फिल्डिंग मध्ये सातत्यानं बदल पाहायला मिळतोय. 2 खेळाडू योग्य निर्णय घेतोय. इथे खेळाडूला 38 सर्कलच्या बाहेर मागे डीप फाईन लेग घेतलाय. अगदी योग्य निर्णय ते गरजेचे असतात. अजय एक्सपिरियन्स खेळाडू आहे विकेटच्या मागे आणि त्यानं चांगला निर्णय घेतला यावेळेस. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. कोण जाईल फायनल मध्ये, कोण पोहोचेल फायनल मध्ये, ही उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. 1 चेंडू 6 धावसंख्येची गरज. षटकार आला, खेळ खल्लास. चांगला बॉल. इथे विजय जल्लोष संपादित करण्याची संधी. एक चेंडू 6 धावसंख्येची गरज. नयन चांगला बॉल इथे डिलिव्हर केला आणि फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालाय. नाव आहे आई गावदेवी चांदेप. खूप खूप शुभेच्छा असतील दीपकजी पाकतेकर आणि त्यांच्या एंटायर टीमला. सुनील चापल आपल्यालाही शुभेच्छा असतील. दीपक पाकतेकर आपल्यालाही शुभेच्छा असतील. फायनल मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ. विजयाचा जल्लोष पाकर मैदानामध्ये येणं गरजेचं आहे टीमच्या सपोर्ट मध्ये. कारण जिथे फायनल मध्ये तुम्ही प्रवेश करता तो आनंद, तो उत्साह ओसंडून वाहताना इथे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या स्पर्धेच्या फायनल मध्ये शिरवली संघाची तारीफ करेन की खेळाडू वृत्ती, तदनंतर ही मॅच मैत्रीपूर्ण होती हे दर्शवण्याकरता ते लगेच मैदानामध्ये आलेत आणि हँडशेक करण्याकरता रेडी झालेत. हा जल्लोष तो तुम्ही मैदानाच्या आतनं पाहू शकता. चला हँडशेक करा आणि ही मॅच मैत्रीपूर्ण होती हे इथे आपण दर्शवा. फायनल मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ या स्पर्धेच्या माध्यमातून इथे आपल्याला सापडलाय. नाव आहे आई गावदेवी चांदीप. आई गावदेवीचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलेला हा संघ आणि त्या आई गावदेवीच्या आशीर्वादाची साथ, उत्तम दर्जाचा खेळ आणि त्यानं गावदेवी चांदीप हा संघ क्वालिफाय झालाय फायनल करता.